पक्षात? खरं म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं, कर्नाटकमध्ये झालं, लोकसभेत झालं, आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही. हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्यात चित करेल. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. कारण घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, काम करणाऱ्यांना, फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात. हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला 2,48,12,627 मतं आहेत. म्हणजे 43.55% मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000 म्हणजे 2 लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं. आम्हाला मिळाली 43.55% आणि महाविकास आघाडीला 43.71%, म्हणजे 15-16चा फरक आहे. आणि या पॉइंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या 31. मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा? मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला 79 लाख मतं मिळाली आणि 57 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली आणि त्यांना 16 जागा मिळाल्या. कारण काँग्रेसनी जवळपास 100पेक्षा जास्त जागा लढवल्या, आम्ही 80 जागा लढवल्या. त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या. त्यामुळे शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे. हे किती मार्जिनने कोण निवडून आला, कोणी 1000 मतांनी निवडून आला. आता आमच्या 8-10 जागा 1200 मतांनी आम्ही हारलोय. मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या 70 जागा झाल्या असत्या. मग 79-80 लाखामध्ये 70 जागा, मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता. परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो, लोकसभेमध्ये शिवसेनेला 73,67,674 मतं मिळाली आणि एनसीपीला 58,51,166 मतं मिळाली. पण आम्हाला मिळाली 73 लाख आणि एनसीपीला मिळाली 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, एनसीपीला मिळाल्या 8 जागा. मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का? हा देखील माझा सवाल आहे. त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्हीएम वर आक्षेप घेणं, मग तुम्हाला विजय मिळतो, तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे, पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. ही यंत्रणा चांगली आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट चांगलं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला. यांनी सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले. खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत, या सर्व जनतेने गेल्या 2.5 वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी, देवेंद्रजी, अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या, लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, लाडका शेतकरी, सगळ्या योजना सुरू केल्या.
आणि या योजनांचा परिपाक जो आहे, मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झालं. आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा. पण उद्धव ठाकरे पण टीका करतात, म्हणतात गपलाय आणि मग आपल्याला झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल. उद्धव ठाकरे म्हणतात मशीनमध्ये गपलाय, आता झोपून चालणार नाही, आता जागा राहून काम करावं लागेल. ज्याप्रमाणे विरोध करत आहे आणि ग्रामीण लोकांचं मागणं आहे, ग्रामपंचायतचं मागणं आहे की एक बॅलेट पेपरवर ही निवडणूक होऊ द्या. ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत करतं. प्रमुख संस्था आहे. अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत, किती मताने जिंकले ते? बरं, आणखी कोण जिंकलेत? रोहित पवार आहेत. ईव्हीएम घोटाळा केलाय. मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये? काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचं? ही संस्था तुमच्या विरोधात एक सांगतो मी, कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का? हे नियम, लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत. निवडणूक आयोग आहे, घटना आहे आणि संविधान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता मला सांगा, काल शपथ घेतली नाही, ईव्हीएमचा आक्षेप, मग आज शपथ घेतली, मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं? आणि म्हणून हे सगळं फक्त गेले 2.5 वर्ष आम्ही हेच पाहतोय, आरोप आरोप आरोप. आता जनतेने मॅन्डेट दिले, आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला? पुन्हा म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशातला प्रकार आहे. शेतकऱ्यांचे मैं इतना ही कहूंगा विपक्ष को, ये जो महाराष्ट्र की जनता ने क्लियर मैंडेट दिया है उसका स्वागत करना चाहिए. एक पॉजिटिव उनका अप्रोच होना चाहिए, क्योंकि हमारे 2.5 साल के महायुति सरकार ने इतना काम किया है, इतनी योजनाओं को लागू किया है, इतने प्रकल्प को आगे बढ़ाया है और इसीलिए उसका परिपाक ये है. ये मैंने पहले ही कहा था, मैं, देवेंद्र जी, अजीत दादा, हम हर सभा में यही कहते थे कि हमने जो 2.5 साल में इतना ऐतिहासिक काम किया है कि इसकी स्वर्ण अक्षरों में उसका लिखा जाएगा, सुनहरे अक्षरों में. क्योंकि एक तरफ जो विकास के प्रकल्प बंद थे वो हमने शुरू कर दिए, दूसरी तरफ लोक कल्याणकारी योजनाएं हमने शुरू कर दी और उसमें हर घटक को लिया है. लाडली बहना से लेके लाडले भाई से लेके लाडले किसान से लेके लाडले ज्येष्ठ से लेके सभी लोगों को उसमें सरकार ने योगदान उनका देखकर सहयोग किया है. और इसीलिए मैं इतना ही कहूंगा कि उनका जो अभी झारखंड में चुनाव हुआ, प्रियंका गांधी जी का चुनाव हुआ, कई लोगों का चुनाव हुआ, ये इधर का नांदेड़ बाई इलेक्शन का चुनाव हो गया, उसमें भी कांग्रेस की जीत हुई है. तो ये सब जब उनकी जीत होती है तो ये ईवीएम अच्छी है, उनकी जीत होती है, उनके बाजू से निकाल होता है तो इलेक्शन कमीशन के निर्णय अच्छे होते हैं, उनके बाजू से अगर फैसला होता है तो सुप्रीम कोर्ट अच्छा होता है. अगर सही फैसला सुनाने के बाद तुरंत वो एजेंसी, वो यंत्रणा गलत हो जाती है, गलत उसको साबित किया जाता है. ये पिछले कई सालों से शुरू है, इसको भी बंद करना चाहिए रोना धोना. ये जो आज मैं कहूंगा कि लोकसभा में हमें महायुति के 2,48,12,000 वोट मिले और 43.55% वोट मिले और महाविकास आघाड़ी को 50 लाख मिले, 43.71 मीन्स पॉइंट का फर्क है, कुछ पॉइंट का फर्क है. लेकिन हमें जगह मिली 17 और उनको मिली 31. तब हम क्या कहेंगे? तभी ईवीएम का घोटाला नहीं कहा उन्होंने. अभी हमारे को 73,77,000 मिले लोकसभा में शिवसेना को और एनसीपी को 58 लाख मिले सिर्फ. लेकिन उनके 8 सीट आ गए, हमारी 7 सीटें आई.
कभी क्या ईवीएम का घोटाला हो, कभी बोले नहीं कुछ। इसका मतलब क्या है, यहां पर अभी भी मैं कहूंगा कि महायुति को 49.30% वोट मिला है अभी विधानसभा में, और इनको महाविकास आघाड़ी को, मतलब महायुति को 3 करोड़ 18 लाख, महाविकास आघाड़ी को 2 करोड़ 35 लाख। तो वोट कितने, 1 करोड़ का फर्क है। और ये ऐसा कोई भी नहीं कह सकता है, क्योंकि हर चुनाव क्षेत्र में हर कैंडिडेट को मार्जिन जो है कम ज्यादा मिलता है, तो इसको सभी एक ही तराजू में तौल नहीं सकते हम। इसलिए मैं यही कहूंगा कि अभी उन्होंने ये ईवीएम वाला जो मामला है, अभी बोले शिवसेना को इतने कम सीटें मिली 16 और हमें मिली 57। तो शिवसेना ने, कांग्रेस ने तो 100 के ऊपर लड़ी थी, हम तो 80 लड़े थे। तो ये भी बात है। तो इसका विश्लेषण करते समय लोगों ने सही विश्लेषण करना चाहिए, क्योंकि ये सिर्फ अभी नासिक में, मालेगांव में 1,98,869 चुनाव वोट मिले लोकसभा में, और अभी विधानसभा में 7,527। उधर बीजेपी का कैंडिडेट नहीं। फिर ये क्या, किसने हैक कर दी मशीन? ये सब चुनाव हारने के बाद ये ऐसे बात करना उचित नहीं है। इससे लोगों के दिशाभूल करने का काम जो है वो कर रहे हैं। अभी वो कोई किधर, किसी को लगता है बैलेट में चुनाव ले लो, किसी को लगता है ईवीएम में ले लो। ऐसा नहीं होता है ना, ये संविधान की बात है। ये सभी जो काम निर्णय है वो नियम के अनुसार होते हैं। और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये चुनाव हमने, महायुति सरकार ने जीता है, ये काम के बलबूते पे जीता है। और लोगों ने जो मैंडेट दिया है, ये मैंडेट को वो विपक्ष ने स्वागत करना चाहिए और साथ देना चाहिए इस राज्य के विकास के लिए। अभी उन्होंने कल शपथ नहीं ली थी, बोले ईवीएम का घोटाला है, तो अभी आज शपथ ले ली, तो क्या ईवीएम का घोटाला के आक्षेप खत्म हो गया? एकनाथ जी, महायुतीचं सरकार जे आहे, महायुतीचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं तुम्ही म्हणून, महायुतीचं सरकार आहे असं म्हणून तुम्ही पुढे आले आहे. आता मात्र वक्फ बोर्डाकडून शेतकऱ्यांचे जमीन रिकामा करण्याचा आदेश देण्यात आले आहे. ये गांव हमारे हैं और इसको खाली कर दो. देखिए, नियम बाह्य कुठलंही काम होणार नाही. हे सरकार नियमाने चालणारं आहे, लोकशाही मार्गाने चालणार आहे, संविधानाच्या मार्गाने चालणार आहे. त्यामुळे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही. काम करावं लागेल. म्हणतात मशीनमध्ये घपलाय, आता झोपून नाही, आता जागून. अरे बाबा, डोळ्यात तेल घालून काम करू दे, चांगलं आहे, काम केलंच पाहिजे. आता काम केलं असतं तर हा निकाल लागला असता का? काम आम्ही 2.5 वर्ष केलं आणि ते बसून राहिले, त्यामुळे 2.5 वर्षाचं कामाची पोचपावती आहे, कामाची पोचपावती आहे. शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि मी आपल्याला सांगितलं अगोदर, कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही. हे जनतेचं, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणारं सरकार आहे.